नमस्कार श्रोते मित्र, कथा विश्व सादर करीत आहे अण्णाभाऊ साठे लिखित कथा भूताचा मळा. एका डोंगराच्या पायथ्याशी ऐन माळावर वाकडी तिकडी बाबळीची आणि लिंबाची झाडे उभी होती. त्या झाडाच्या गर्दीत सेवरवाडी एखाद्या वनवाशासारखी दिसत होती. सेवरवाडीपासून 1.5 मैलावर बंडू शेवऱ्याचा मळा होता. अगदी गर्द झाडीच्या सावलीत तो मळा गजबजला होता. भरपूर पाणी असलेली विहीर, तिथं नारळाची 2 उंच उंच अंगात आल्यासारखे आभाळात डोलत होती. त्या मळ्यात पिकाला भलता जोर चढला होता. मांडीसारखा ऊस, कंबरभर हळद, तशीच मिरची, मका, अगदी माणूस पेरलं तरी माणूस उगवेल असा तो मळा होता. हत्तीसारखे पुष्टबारा बैल, दुधाळ गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या यांनी तिथलं वातावरण बोलकं झालं होतं. बंडू शेवरा जन्मला कधी आणि मरणार कधी याची शेवरवाडीत कित्येकांना चिंता वाटत होती. कारण बंडूच्या बरोबरीचा एकही माणूस नव्हता. उलट त्याच्यानंतर जन्मूनही जख्ख म्हातारपण पाहिल्यानंतरच कित्येकांनी राम म्हटला होता. त्यांची हाडं मातीला मिळाली होती, कुणाचा धूर कौलाशी गेला होता. परंतु बंडू सवेरा दणदणीत होता. त्याचा रुंद चेहरा सुरकुत्याने झाकाळला होता, पण त्याचे डोळे तीक्ष्ण होते. डोकीचे केस, भोवे आणि गुलढबू मिशा सारच पिकून रेशमासारखं झळझळत होतं. त्याचा उंच देह ताठ होता. डोकीला जरीचा मंदिल, अंगात पैरण, गुडघ्यापर्यंत स्वच्छ धोतर असा त्याचा थाट होता. एका मुसळा एवढी काठी हातात घेऊन शांतपणे चालत असे. बंडूचं आयुष्य आणि मळ्यातील ते वैभव पाहून लोक म्हणत, बंडू सवेरा माणूस नसून भूत आहे आणि त्याच्या मळ्याला तो भूताचा मळा असे म्हणत. गावात बंडूविषयी अनेक कथा, दंतकथा रूढ झाल्या होत्या. त्या तोंडोतोंडी झाल्या होत्या. मळा दिसताच लोकांना भूताची आठवण होऊन त्याच्या डोकीत भूत थैमान घालीत असे. काही बोलकी माणसं दुसऱ्याला बसवून एक कथा सांगत. पुष्कळ दिवसापूर्वी बंडू सवेरा गरीब होता. तो आपल्या शेतात खोप करून राहत होता आणि त्याची बायको लोकांचा रोजगार करून पोट भरीत असत. एके दिवशी बंडू लोकांचं गवत कापीत होता. त्याची बायको खोपीत भाकर करीत होती. थंडीचे दिवस होते. दवानं गवत भिजलं होतं. बंडूचा विळा सारखा चालला होता. त्याने एक मूठ धरून विळा चालविला आणि त्या मुठीतून एक अस्सल नाग कापून ओढला गेला. मुठीतील सापानं बंडूला कडकडाडून चावा घेतला. साप चावल्याबरोबर बंडू घाबरला. त्यानं बोंब ठोकली. लोक धावले. त्याची बायकोही उरबडवीत आली. 4 लोकांनी धावपळ केली. औषधी आणली, मुळ्या वाटून चारल्या, पण गुण आला नाही. बंडूने डोळे झाकले. मला माझ्या बांधाला पुरा अशी त्यानं मरणापूर्वी विनंती केली. मग लोकांनी बांधाला गोर काढून बंडूचं मढं गोरीत घातलं आणि माती लोटण्यापूर्वीच बंडूचे डोळे उघडले. तसे लोक चकित झाले. मेलेला बंडू सवेरा उठला. सर्वत्र आरोळी झाली. बंडू गोरीत जिवंत झाला. ते नवल घडलं आणि काही शहाण्यांनी त्या नवलाला पुढला अर्थ जोडला. बंडू मेला होता, पण त्याच वेळी भूत आलं आणि बंडूच्या मड्यात शिरलं. बंडू सवेरा परत संसार करू लागला, पण लोकांनी त्याला भूतात जमा केला होता. पुढे अनेक चमत्कार लोकांनी पाहिले. बंडूला 4 मुलं झाली. ती करती झाली. त्यानं तो मळाच खरेदी केला. विहीर काढली, चिरेबंदी वाडा उभा केला आणि तेव्हापासून इतकी वर्ष झाले तरी तो मरतच नव्हता. हा सर्व भूताचा चमत्कार असून त्या मळ्यात भूताचा गोतावळा संसार करीत आहे अशी कित्येकांनी आपली समजूत करून घेतली होती आणि तशीच इतरांची समजूत ते आग्रह करून देत होते. त्या मळ्यात घडणारे चमत्कार पाहण्यासाठी गावचे लोक टपून बसलेले असत. एका रात्री भर मध्यानीला मोठेचे चाक वाजू लागले. सेवरवाडी खडबडून उठली. बंडूच्या मळ्यात अपरात्री मोठ जुंपलेली पाहून पुन्हा लोकांची खात्री झाली की हे काम फक्त भूतच करू शकते. एकदा अशीच मध्यरात्र झाली होती. सर्वत्र अंधार दाटला होता. सेवरवाडी निपचित पडली होती. घरोघर माणसं घोरत होती. त्यांच्या झोपेचा भार चालला होता.
एकाएकी नाना खोताला जाग आली आणि तो दारात आला तशी त्याची नजर चटकन भुताच्या मळ्याकडे वळली. तिथं त्याच्या दृष्टीला जे दिसलं ते पाहून तो चकित झाला. त्या मळ्यात अनेक मशाली पेटल्या होत्या. उग्र प्रकाशाने मळा उजाळला होता. अनेक जाळांचा एकच जाळ होऊन झाडं झुडपं स्पष्ट दिसत होती. कित्येक माणसं बोलावीत तसा गलबला वाढत होता. नाना खोतानं क्षणभर विचार केला. हा भूताचा प्रताप गावाला दाखवावा म्हणून तो गावाला उठवू लागला. अरे उठा, भूताच्या मळात जत्रा भरली आहे बघा, असं म्हणत त्यानं गावाला वळसा घालून एकूण एक माणूस जागं केलं. सारा गाव अंथरुणावरला दारात आला आणि तो अघटित चमत्कार पाहू लागला. एक म्हातारा दबक्या आवाजात म्हणाला, अरे चाललंय तरी काय त्या मळ्यात? काय म्हणजे? एक गावकरी समोर पाहत मला म्हणाला, मुलखातली भूतं बंडू सवेराला भेटायला आली असतील, दुसरं काय? थांबा गा. नाना खोत दोन्ही हातांना लोकांना गप करीत म्हणाला, मी जाऊन बघून येतो. त्यानं आजूबाजूला पाहिलं. त्याचा आगाऊ तुक्या त्याला दिसला नाही. गावची तरणी पोर म्हणाली, आम्ही येतो चला. नाना खोत आणि ती पोरं बंडूच्या मळ्याकडं अंधारात पळत गेली. परंतु मळ्यापर्यंत कुणीच गेलं नाही. दूरनच पाहून परत आले. अगदी धावतच आले. सर्व गावांना उत्सुक होऊन एकच प्रश्न केला, अरे काय करत्यात भूतं? काय नाही, नाना धापा टाकीत म्हणाला, सारी भूतं जमून नांगूर धरलाय. आपापली बैल घेऊन लय भूतं आल्या. ती भयंकर बातमी ऐकून लोक घाबरलेने हळूहळू पाय ओढू लागले. तेवढ्याच वेळात सारा गाव अंथरुणावर आडवा झाला. नाना खोत घरात आला तेव्हा त्याचा 10 वर्षाचा तुक्या अंथरुणावर नव्हता. नाना घाबरून तुक्याला शोधण्यासाठी पळू लागला तेव्हा तुक्या दारापुढच्या लिंबावर चढून भूतांचा मळा पाहत होता. तो बापाला म्हणाला, ए बाबा, मी हाय नव्ह का? मी भूताचा नांगूर बघतो या. नानाला त्याचा राग आला, पण ते पोर झाडाच्या शेंड्याला होतं म्हणून वाचलं. नानानं शिवी हसडली, भडव्या खाली ये. नाना वयानं तरुण होता. जुना पहिलवान आता कुस्ती सोडून संसार करीत होता. ताकदवान, धाडशी म्हणून गावात त्याचं नाव होतं. घरात साप निघाला, कुत्रं पिसाळलं, गाडी रुतली की नाना पहिलवान न चुकता पुढं असायचा. तुक्या खाली येताच त्याच्या डोकीत एक बुक्की बसली आणि त्याच्या आईनं त्याला उचलून घेतला. अगदी बापावानीच ग बाई असं म्हणत ती तुक्याला घरात नेली. नानाचा तुक्या अवघा 10 वर्षाचा होता, पण त्याच्या खोडीला गावात जोड नव्हती. उभी शेंडी, गोल चेहरा, खोजे डोळे, बसकं नाक असा त्याचा अवतार असे. बोलण्यात तो भारी हुशार असे आणि म्हशीच्या गळ्यातील लोढण्याप्रमाणे जिकडे बाप जाईल तिकडे तो जात असे. पण नानाचं काहीच चालत नव्हतं. तुक्या अगदी सावली आणि बापाच्या मागं फिरत होता. पावलोपावली तो भांडण काढीत होता. त्या पोरांच्या लिलांना वैतागला होता. आपापल्या घरात माणसं जागीच होती. भूतांच्या गोष्टी सांगत होती. नाना दारात बसून चिलीम ओढीत होता. इतक्यात भुजा कैकाडी आला. त्यालाही तलप आली होती. त्यानंही आपली चिलीम भरली. पौष महिन्याची थंडी ओरबाडीत होती. अंगावरचा पटकूर सरळ करीत भुजानं झुरका मारला आणि सारा धूर गिळून प्रश्न केला, नाना, भूतं नांगरू धरू लागली, आता मोर काय होणार ह्या जगाचं? अरे बाबा, हे कलियुग आहे, नाना गंभीर आवाजात म्हणाला. आता सारी भूतं गावात शिरून शेतभात करू लागली नि आमासनी भूतं होऊन फिरावं लागलं बोंबलत. खरंच बाबा, कैकाडी मान डोलवीत म्हणाला. आकरीत हाय आकरीत, पर ही बंडू सवेऱ्याची भानगड खरी आहे का? आता ती भानगड खरी हाय, नाना म्हणाला. बंडू सवेरा मरून लई दिवस झाल्या. ती 9 वर्ष झाली. तो गोरीत जीवन झाला. त्याचं कारण त्याच्या मड्यात भूत शिरलं. म्हणजे आता हाय तो बंडू सवेरा नसून भूत हाय. मग एखाद्या दिवशी हो भूत सवेरवाडीत भरडून टाकील. कैकाडी घाबरून म्हणाला. तेव्हा त्याला धीर देत नाना म्हणाला, तसं बिसं काही होणार नाही. ते भूत आता माणूस झालंय म्हणून ते गावाला हात लावणार नाही. म्हणजे तरी बरं. भुजानं सुटकेचा निश्वास टाकला आणि अंग टाकायला निघून गेला. तुक्या जागाच होता. पडून सारा ऐकत होता. कैकाडी जाताच तो म्हणाला, आबा, भूत गरीब असतं नाही का? तुक्याच्या शब्दानं नाना दचकला. क्षणात त्याला तुक्याचा राग आला. एक दणका द्यावा असं वाटून त्यानं मूठ वळली, पण राग आवरला. मनातल्या मनात चरफडत त्यानं अंग टाकलं. तो फाल्गुन महिना होता. दिवस मावळत होता आणि त्याच घडीला चंद्र उगवत होता. पुनवेची रात उमलत होती. रानात गुऱ्हाळ लागली होती.
लाकडी घाणे हुंकारत होते. मळ्यामळ्यात ऊसांच्या राशीतून गुळाच्या भेली उत्पन्न होत होत्या. शिवारात गोड वास रेंगाळत होता. नाना खोत ऊसाच्या वाड्यात भारी डोकीवर घेऊन गावाकडे निघाला होता. त्याचा तुक्या सलग ऊस तोंडाला लावून चगळीत मागून पळत होता. मध्येच थांबून लंगोटी सरळ करीत होता. तेवढ्यात आडव्या वाटेनं भुजा कैकाडी आला आणि नानासमोर चालू लागला. चालता चालता भुजा म्हणाला, तुमचं हे पोर भारी चावट आहे. त्याला शाळेत तरी घाला, नुसतं भूतावाने हिंडतंय. नका तेवढं बोलू नका. नाना म्हणाला, हे पोर मास्तराला मुतवलनी मुतलास का म्हणून मग हागवलंस, ह्यो बिब्बा आहे. ते बोलत बोलत गावदरीला आले. त्याचवेळी गावाकडून बंडू सवेरा आला. त्याला पाहून नानाने भुजा दचकले. नानानं थांबून रामराम केला. बंडू म्हणाला, आज मळ्यात डावरा आहे. आजपासनं माझं गुराळ उभं राहतंय. 5 बकरी मारल्या ती. तवा जेवा ये, गावाला अवतान देऊन आलोय. असं म्हणून सवेरा कैकाड्याकडे फिरून म्हणाला, ए कैकाडी, तू बी ये, कळान खाय. कैकाडी मागं सरला आणि नुसतीच मुंडी डोलावू लागला. सवेरा मळ्याकडे गेला तेव्हा कैकाडी खालच्या आवाजात म्हणाला, खरंच बाबा भूत, तुम्ही राम राम केला तेव्हा शेवाऱ्यानं रामाचं नाव घेतलं नाही. अगदी बराबर. नाना कैकाड्याची तारीफ करीत म्हणाला, भुजा तुला डोसका आहे बरं. अरे म्या मुद्दाम राम राम ठोकला, पर भूत बी बेरकी आहे, त्यानं रामाचं नाव घेतलं नाही. पण बाबा ह्यो भूत गरीब आहे, तुक्याला गप्प राहिवलं नाही. नाना चिल्ला. त्यानं तुक्याच्या बोडक्या डोकीत जोरदार ठोसा हाणला. तशी त्याच्या तोंडातली उशाची चुळी गळून पडली. जेवण वेळ झाली. चंद्रप्रकाशात सृष्टी नाहून निघाली होती. दुधासारखं चांदणं ओसंडत होतं. शेवरवाडीचा कौलारू घरं चांदीच्या घरासारखी दिसत होती. भूताच्या मळ्यात कडाण खायला जावं की न जावं हा भयंकर पेच शेवारवाडी पुढं उभा पडला होता. साऱ्याची नानावर भिजत होती. नाना आला तर आपण येणार असे सारेच म्हणत होते. परंतु नानाचा तुक्या उघडा बोडका दूर उभा राहून ऐकत होता. त्याला ना काकू करीत होता आणि आपण निघालो की हा तुक्या येणार याची भीती त्याला वाटत होती. सर्व तरणी माणसं एका लिंबाच्या झाडाखाली बसून विचार करीत होती. नाना म्हणाला, मला काय येत नाही, तुम्ही जावा. आणि जवळच्या एका गावकऱ्याच्या कानात कुजबुजला, अरे आमचा तुक्या अजून निजला नाही, भूतावाने उभा आहे, तुम्ही चला मोर, तुक्या निजला की मी येतोय. चलूया. नाना नाही आला तर नाही येऊ दे, आपण जायचं, चला. सर्व एकमेकांच्या कानातले फुसफुसले आणि बैठक मोडली. एकजण नानाला हळूच म्हणाला, नाना लवकर ये, कडाण उगवल्यावर येऊ न ग. पुष्कळ माणसं निघून गेली आणि नाना चरफडत अंतरुणावर पडला. तुक्यानं बाप निजल्याची खात्री करून घेऊन मगच अंग टाकलं. नानाला त्या पोराचा राग आला, पण करणार काय. एकुलतं एकूणी वाकडं मारावं तर तुक्याची आई मारू देत नव्हती. नानाचा नुसता कोंड मारा होत होता. बाप जात नाही म्हणून तुक्या निर्धास्त झाला. परंतु पोराचा लोळणा झालाय, आपण कुठं जाऊ शकत नाही. हे पोर नसून भूत आहे. मारावं तर मरल, न मारावं तर मागच टळत नाही असा विचार करीत नाना पडला होता. वरचेवर तुक्या निजला की नाही याचा कानोसा घेत होता. उशिरावरनं तुक्या घोरू लागला. नानाला आनंद झाला. तुक्याच्या अंगावर घालून तो उठला. बायकोला जागं करून म्हणाला, मी निघालो डावरा जेवायला, जावा. निजला तुक्या, बायकोनं नानाला सांगितलं. नाना काठी घोंगडं घेऊन बाहेर पडला. गावची माणसं बरीच पुढं गेली म्हणून त्याची जवळची वाट धरली. तो माळानं जलद निघाला तेव्हा आकाशात राखी रंगाच्या ढगांनी गर्दी केली होती. पूर्ण चंद्र त्या ढगांच्या घड्या तुडवीत भरधाव पळत होता. तो दडत लपत मार्ग आक्रमित होता. चंद्र ढगात दडला की सृष्टीवर अंधार पडत होता आणि बाहेर आला की प्रकाश उधळला जात होता. सृष्टीला रुपेरी मुलामा चढला होता. नाना पायाला गती देत होता. तो माळानं धावत निघाला होता. क्षणोक्षणी तो आपला वेग वाढीत होता. चालता चालता त्याच्या डोकीत भूताचा विचार जागा झाला आणि हळूहळू वाढू लागला. थोड्याच वेळात त्या विचारानं अक्राळ विक्राळ स्वरूप धारण केलं. भूत अनंत रूपी असतं. ते वाटेल ते रूप घेऊन माणसाला मारतं. कधी साप होतं, कधी कुत्रं, तर कधी बाई होतं. एखादा पैलवान मरून त्याचं भूत झालं तर तो माणसाला अडवून कुस्ती खेळतं. एखादी बाई असेल तर ती पुरुषाला अडवून हैराण करते. एकूण माणूस हा भूतापुढं असमर्थ ठरतोनी मरतो असा विचार करीत नाना निघाला होता. एकाएकी तो थांबला.
त्यानं हळूच वळून पाहिलं. पाठीमागच्या लवणाच्या माथ्यावर एक कुत्रं दिसलं. तो कान टवकारून नानाकडं पाहत उभं होतं. हे कुत्रं कुणाचं? नानानं स्वतःला प्रश्न विचारून असलं गावातलं असं स्वतःच उत्तर दिलं. मग त्यानं आजूबाजूला पाहिलं. सर्वत्र बाबळीची बोरीची झाडझुडपं मोर्टा होऊन बसली होती. ती दबा धरून बसल्याचा भास निर्माण झाला. नाना मनात भ्याला. प्रत्येक झुडपाकडे निरखून पाहू लागला. राजेची झुडूप त्याला विचित्र दिसत होती. आपण उगाच घाबरलो असं म्हणून तो हसला. इतक्यात त्याच्या पायाखालून काहीतरी सळकन झुडपात शिरलं. तसा तो पुन्हा चमकला. नकळत भ्याला आणि आपण असे भेतो का म्हणून स्वतःवर चिडला. सृष्टी अंधारातून प्रकाशात ये-जा करीत होती. माळावरची वाकडी तिकडी बाबळीची झाडं वातावरण विद्रूप करीत होती. नाना उभं राहून मागं पाहिलं तेव्हा ती कुत्र्याची आकृती उभी होती. फरलांगभर दूर असलेल्या कुत्र्याचा चेहरा निरखण्याचा नानानं प्रयत्न करू लागला. उंचच्या उंच कान, तीक्ष्ण डोळे, रुंद जबडा असं भयान कुत्रं नानाला दिसू लागलं. तसा तो बिचकला. हे कुत्रं गावचं नसून भूतच असावं असं समजून पाय काढला. तो झपाट्यानं निघाला. भूताच्या विचारानं त्याला घेरलं. ती भीती झटकून टाकण्याचा तो प्रयत्न करू लागला. चंद्र ढगातून बाहेर आला आणि नानानं पुढं वळून पाहिलं तेव्हा त्याला ते कुत्रं दिसलं नाही. त्या जागी एक मानवकृती दिसली. तोच चंद्र ढगात शिरून अंधार झाला आणि त्या अंधारात ती माणसाची लहानशी आकृती नानाला उंच भासू लागली. मग मात्र नानाची पाचारावर धारण बसली आणि त्यानं पळायचा विचार केला. तो गर्रकन फिरून भूताच्या मळ्याकडं पळू लागला. पळत पळत त्यानं मागं पाहिलं तेव्हा पाठीमागचं भूत पळत असल्याचं त्याला लक्षात आलं आणि त्यानं हळूच अधिक धूम ठोकली. माळ सरला होता आणि नाना एका पांदीत शिरून पळत होता. ती पान दुतर्फा असलेल्या झाडांनी झाकली होती. त्यामुळं अंधार भरला होता. पण जिथं झाडाची पानं तुरळक होती तिथून तेवढा प्रकाश पांदीत गळत होता आणि त्या पांदीत अंधारने प्रकाश या एकच जागी अगदी पाठीला पाठ लावून बसल्याचं दृश्य दिसत होतं. पांदीत नानाला धीर आला. तो अंधारात दडून बसून पाहू लागला. कुत्रं होतं ते माणूस कसं झालं? आपण पळून तरी काय करणार आहोत? भूत आपणाला पाहणार असं म्हणत तो पुन्हा उठला. त्यानं आपल्या मार्गानं परत पाहिलं. झाडाच्या पानातून गळणाऱ्या प्रकाशात ती आकृती पुढं येत असल्याचं दिसत होतं. ती जलद चालत होती. अंधारातून प्रकाशातून अंधारात शिरत होती. तिच्या पायाखाली पांदीतील वाळू सळसळत होती. नाना भयभीत होऊन पुढं चालत होता आणि आकृतीही त्याच्याच वेगानं पळत होती. पांदीत पळापळ सुरू होती. नानाला दरदरून घाम फुटला होता. अंगावरची सारी कापडं भिजली होती. डोकीचं पागोटं विस्कटलं होतं. हातातील काठी आवळून त्याच्या हाताला थेटा आला होता. त्याला धाप लागली होती. पान संपत नव्हती आणि तो भूताचा मळा जवळ येत होता. भूताचा मळा जवळ येताच नानाला धीर आला आणि तो स्वतः संतापला. दणका देऊन पळायचा असा विचार करून तो थांबला. त्यानं चाचपून एक दगड घेतला आणि दबा धरून पाहू लागला. त्या गडद अंधारातून ती आकृती दिसत नव्हती, परंतु वाळूत खसखसत तिची पावलं नानाकडे येत होती. नाना एका झाडाच्या बुडख्याला दगड घेऊन बसला होता. दणका देऊन पळायचा हा निश्चय पक्का झाला आणि ती आकृती वैतागून पळत आली. नानानं अंधारात कानुसा घेतला. अंदाज करून जोरानं दगड हाणला आणि तितक्यात जोरानं पळ काढला. एक भयंकर किंकाळी त्याच्या पाठीवर टक्करली. नाना भूताच्या मळ्यात आला तेव्हा त्याला आनंद झाला. जणू काही घडलं नाही असा आविर्भावात करून तो हसला. जेवला आणि सर्व मंडळी शेवारवाडीला निघाली. नानाला दम निघाला नाही. तो म्हणाला, मर्दा, मला भूतानं गाठलं होतं. मग काय केलं? सर्वांनी एकच प्रश्न केला आणि नानानं सर्व कथा सांगितली. बोलत बोलत सर्वजण शेवारवाडीत आले आणि घरोघर गेले. नाना आपल्या घरी गेला. त्यानं अंधारात तुक्याला चाचपून पाहिलं तेव्हा तुक्या अंथरुणावर नव्हता. नानाला धक्का बसला. त्यानं बायकोला जागं करून विचारलं, तुक्या कुठं आहे? असल की अंथरुणावर. बायको उत्तरली आणि नाना घाबरला. त्यानं दारात येऊन आरडाओरड केला. आळीतील माणसं सारी उठली. नंतर सर्व शेवारवाडी उठली. नाना रडू लागला. त्याची बायको ओरबडू लागली. एकदम गलखा वाढला. सारा गाव बोलू लागला, अरे तुक्या कवासा गेला? अरे कुठं गेला? एक म्हातारा ओरडला, अरे पोराला हाक तरी मार. नाना हाक मारली, तुक्या. त्याचा पल्लेदार आवाज रात्रात चिरफाड करीत दूर गेला. नाना चरफडून बसला. आपल्या मागं कुत्रं दिसलं, मग माणूस दिसला. आपण अंधारात दगडाचा दणका दिला. ते कोण? नानाच्या डोक्यात पुन्हा विचार घनू लागले.
नाना तुला भूतानं कुठं गाठला होता एकानं विचारलं. नाना म्हणाला चावऱ्याच्या पांदीत. मग तू काय केलंस दामू मास्तरानं नानाला विचारलं. मी दगड हाणून पळ काढला नाना म्हणाला. कंदील मशाली पेटवा मास्तर म्हणाला. चला तुक्याला शोधूया. लोकांनी पली ते कंदील पेटवले आणि ज्या वाटेने नाना भूताच्या मळ्याकडे गेला होता त्या वाटेनं पळत गेले. पांदीत तुक्या पडला होता. त्याचं डोकं फुटलं होतं. तो रक्तानं पडून कणत होता. त्याला पाहून नानानं तोंडात मारून घेतलं आणि मास्तर म्हणाला गावाकडं त्याला पळवा जिवंत आहे. तुक्या मरता मरता वाचला आणि तुक्याच्या जाचातून नानाची सुटका झाली. 8 दिवसांनी तुक्या हिंडू फिरू लागला पण नानाबरोबर फिरायचं त्यानं बंद केलं. एकदा नानानं विचारलं भूत गरीब असतं नाही का. छागा भूत वंगाळ असतं. तुक्या उतरला आणि नाना हसला. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.